जो आता 19-20 फेऱ्या झालेल्या, अजून 4-5 फेऱ्या शिल्लक आहेत. बऱ्यापैकी मतदान जवळजवळ 9-9.5 लाख मतदान मोजून झालेलं आहे. 80,000च्या पलीकडे आता आघाडी गेलेली आहे. एवढं प्रेम जनतेने मला दिलेलं आहे. मी अपक्ष उमेदवार होतो. अपक्ष उमेदवार असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय. पूर्णपणे मी ह्या निवडणुकीचा निकाल पाहून भारावून गेलेलो आहे. एवढं प्रेम जनतेने मला दिलं. एक अपक्ष उमेदवार वसंतदादांचा नातू म्हणून मी लढतोय आणि म्हणून जी साथ मिळाली आहे. चिन्ह नवीन असून सुद्धा, सगळी अडचण असताना सुद्धा चिन्ह नाव खाली गेलं. अशा वेगवेगळ्या अडचणी भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. ही निवडणूक चोरायचा प्रयत्न केला, वेगवेगळे आमिष दाखवले, पैशाचा आम्ही वापर केला, सगळे प्रशासनाचा वापर केला. सगळं करून सुद्धा जनतेने निर्णय घेतला आणि म्हणून आज मी आघाडीवर आहे. मी ह्या ठिकाणी जनतेचे आभार मानतो. खास करून काही लोकांचे आभार मला मानावे लागणार, ते मी मानलेच पाहिजेत. बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला. एक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयामुळे मी ह्या ठिकाणी मला एवढं चांगलं मताधिक्य मिळालं. ते ह्या ठिकाणी पिछाडीवर आहेत हे मला दुःख होते, पण संविधानाचा रक्षक म्हणून मी त्या ठिकाणी जातो ह्याचा मला अभिमान आहे. ते काम मी चांगल्यापणे करणार. मला ह्या ठिकाणी अजितराव घोरपडे सरकारांनी त्यांच्या पक्षाची अडचण असताना सुद्धा मला पाठिंबा दिला. विलासराव जगताप साहेबांनी पक्षाचा राजीनामा देऊन मला या ठिकाणी पाठिंबा दिला. जयश्री वहिनी काँग्रेस पक्षाचे असून सुद्धा त्यांनी जाहीर व्यासपीठावर येऊन प्रत्येक घरगुती जाऊन गल्ली गोळात जाऊन माझा प्रचार केला. प्रतीक दादा, आमचे घरचे सगळे, माझी आई, सगळ्यांनी जोरदार काम केलं. हे सोडून मला स्वर्गीय कदम साहेबांना मानणारा ह्या जिल्ह्यात, ह्या राज्यात खूप मोठा गट आहे. ह्या सर्व गटांनी माझ्या मागे माझी पाठराखण केली. मोठ्या मताधिक्य मला दिलं. स्वर्गीय आराराबा पाटील साहेब यांचाही मानणारा ह्या जिल्ह्यात मोठा वर्ग आहे. त्यांचा जो मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ जे नेतृत्व करतात, तो स्थानिक संजय काकांचा म्हणजे मावळत्या खासदारांचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघात सुद्धा मला मताधिक्य मिळते. याचं कारण म्हणजे स्वर्गीय आबांच्या माझ्यावर असलेले आशीर्वाद. स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचं 2-4 महिन्यापूर्वी निधन झालं. ते ज्या मतदारसंघाचे आमदार होते, त्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यातले त्याला मानणारा पूर्ण वर्ग हा माझ्या पाठीमागे राहिला. जवळजवळ 17-18 हजार मताचं मताधिक्य मला त्या मतदारसंघातून मिळताना दिसते. हे निश्चितच त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे. विट्यासारख्या शहरात सुद्धा नगरसेवकांनी सगळ्यांनी माझ्या पाठीमागे यायचा निर्णय घेतला. विटा शहरात मला वाटतं तुम्ही पिछाडी जाऊन विटा शहरात सुद्धा मला मताधिक्य मिळाला. मिरज शहरात भाजपचे आवटी असतील, देवमाने असतील, दुर्वे असतील, त्यांच्या राष्ट्रवादी बागवान असतील, काँग्रेसचे सगळे नगरसेवक असतील, त्या सगळ्यांनी माझा धाडसाने माझं काम केलं आणि म्हणून मिरज विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 25,000चं मताधिक्य मला इथं मिळायला लागले. सांगली मतदारसंघात सुद्धा 18 ते 20,000चं मताधिक्य मिळाले. सांगलीत ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिल्याचं ह्यातनं सरळ दिसून येते. हा विजय हा जनतेचा आहे. मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच. निवडून आल्यावर विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे, जी एकी आहे, ती आता कायमची एकी आहे. ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठींची चर्चा करून मला कळवतील. त्या पद्धतीने पुढची वाटचाल. प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पाटलांना संघर्ष करावा लागला, मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक केली. कारण सांगलीमध्ये आतापर्यंत कधी अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते. हे पहा, अपक्ष उमेदवार जरी असला, अपक्ष चिन्ह जरी असलं, तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे. त्यातनं माझा विजय झालाय याची जाणीव मला पूर्णपणे आहे. महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित करताना ते कळवतील. त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.